हॅलो, वेलकम टू आवर चॅनल दी डॉक्टर इंजिनियर डिओ. सो आज आम्ही घेऊन आलेलो आहे ते म्हणजे सगळ्यात आमचा सुरुवातीचा टॉपिक म्हणजे आमची एंगेजमेंट, आमची झालेली एंगेजमेंट 2017 ची गोष्ट आहे ही. 29 जुलै माझा बर्थडे असतो त्या दिवशी, त्याच दिवशी एंगेजमेंट पण होती. म्हणजे साधारणतः 8 वर्षापूर्वीची गोष्ट आहे जेव्हा आमची एंगेजमेंट झाली होती. हा ना, आता असं वाटतं की ह्या टाइमला का नाही आपलं लग्न झालं, एंगेजमेंट किती मज्जा मस्ती केली असती. असं काही नाही, तेव्हाही मजा मस्ती केली होती. त्यावेळेस तो ट्रेंड होता, ट्रेंडच्या हिशोबाने सगळं व्यवस्थित छान झालं होतं. सो आज आम्ही असंच ते ना जुने व्हिडिओज आणि फोटोज बघत होतो. सो तर आम्हाला इच्छा झाली की चला तुमच्यासोबत थोड्याशा गोष्टी शेअर कराव्या, तुम्हालाही दाखवावं आमचा लुक, आम्ही कसे होतो. एकदम बालिश होतो 2017 बारके दिसतोय, म्हणजे असं बालविवाह वाटलं ना एकदम. हा, तेव्हा दिसायला पण खूप छोटे होतो आम्ही. आणि ऍक्च्युली ह्या मेमरीज शेअर करण्याचं कारण म्हणजे आता ऑलमोस्ट 8 इयर्स झाले आणि आता बरेच लग्न. आणि तुम्हाला आम्ही ह्या आधी शेअर केलेलंच होतं की 2017 आमची एंगेजमेंट झाली आणि त्याच्यानंतर 1 वर्षांनी 2018 आमचं लग्न झालं. हे सगळं आलं कारण आता घरामध्ये 2 लग्न आहेत जवळपास, त्याच्यामुळे आम्ही जुने फोटोज काढत बसलेलो रेफरन्ससाठी काय मिळते बाबा. सो आज आपण त्याविषयी बोलणार आहोत. आणि आमचं पुण्यामध्येच झालं ते एंगेजमेंट, इथेच आमच्या एरियामध्येच एंगेजमेंट झाली, बट लग्न गावी झालेलं बारामती. तर आमचा जो एंगेजमेंटचा अटायर होता तो म्हणजे पहिले माझं तर हिरवी साडी होती, कारण की पहिले आम्ही टिळा केला होता की अशा पद्धतीने माऊनी ग्रीन कलरची साडी घातलेली. कारण की सुरुवातीला म्हणजे एंगेजमेंटच्या आधी टिळा असतो आमच्याकडे, म्हणजे आमच्या दोघांचे मामा जे असतात ते सुपारी फोडतात आणि त्याच्यानंतर ना आम्ही साखरपुडा केला. मग तो साखरपुडा समारंभ म्हणजे एंगेजमेंट. पण माझी अशी सिंपल एकदम अशी टिपिकल हिरव्या रंगाची साडी होती, महाराष्ट्र लुक केलते. हो, आणि त्याच्यानंतर ना तुम्ही तर हिरवा कुर्ती घातलेली, आपणच गेलो होतो ना. तुम्ही फोटोज पाठवलेले शॉपिंग करताना माऊला, की माऊ मी असं असं घेतोय आणि असं असं आहे. तर ते झालेलं ऍक्च्युली. आणि पहिलं जे लुक होतं ते आमचं एकदम ट्रेडिशनल लुक होतं, साडी आणि कुर्ती एकदम अशा प्रकारे आमचं लुक आहे. आणि त्याच्यानंतर ना एकदम बालिश दिसतोय दोघं, 1 नंबर बालिश. असं वाटतच नाही ना लग्न होणार लहान तेव्हा. बरोबर, माझं कॉलेजच चालू होतं आणि माझं जस्ट क्लिनिक सुरू होऊन 2 वर्षच झाली होती आणि मी पीजी करत होतो त्यावेळेला. आणि त्याच्यावरती पण एकदम सिंपल, एकदम अशी साऊथ इंडियन टाईप मी थोडीशी ज्वेलरी घातलेली. तेव्हा एवढं थोडंसं नॉलेज नव्हतं, बट त्यावेळेस जे काही होतं ट्रेंड मध्ये ते मी सगळं ते फॉलो केलं. हो, एकदम. आणि अशा पद्धतीने मग टिळाचा कार्यक्रम छान झाल्यानंतर ना मग आमचा एंगेजमेंटचा प्रोग्राम सुरू. माझं तरी पूर्ण राजस्थानीच होतं. आणि मी आपलं टिपिकल एंगेजमेंटचं जे पोरं आपण लुक करतो, जे म्हणजे नाही का 3 पीस सूट आणि ब्लेझर टाईप आपण सूट घातलं होतं. त्यावेळेस ते खूप लुक देत होता. हा, म्हणजे तो अजूनही माझ्याकडे कलेक्शन मध्ये आहे आणि तो अजूनही छान दिसतो आणि तो खरंच छान होता आहे ना. मग हो, सूट झाला होता. तसं आपण डिस्कस पण नव्हतं केलं की आपण मॅच करू किंवा काय, त्यावेळेस नव्हतं. ऍक्च्युली त्यावेळेला असं काही डिसाइडच नव्हतं की हे मॅच करायचं, एवढं आम्हाला ऍक्च्युली म्हणजे मॅच करायचं वगैरे कळत. आता तो क्रेज निघायला लागला की बाबा नवरा असं. त्यावेळेला असं 2017 मध्ये असंच एवढं काही नव्हतं, म्हणजे असं आम्हाला तरी वाटतं का नव्हतंच, लिटरली आता निघायला लागले खूप वेडिंग. आमच्या एंगेजमेंटचा व्हेन्यू 1 नंबर होता आणि फूड पण अप्रतिम होतं आणि माऊचा बर्थडे तर लय धमाक्यात साजरा झालेला. तर हे असे मग काही आमचे फोटोज आहेत जे तुम्ही आता स्लाइड्स मध्ये बघताय. आणि मस्त रुखवत पण त्यातली त्यात माझ्या मम्मीला हाऊस होती, सो मम्मीने थोडाफार रुखवत पण ठेवला होता. यांचे 5 ड्रेस, माझे 5 साड्या, सगळं थोडंफार. आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये पद्धत आहे ना रुखवत, तर मम्मीने एंगेजमेंटलाही ठेवली, एंगेजमेंटलाही रुखवत सजवलेला. आणि ते एकदम एकंदरीत कार्यक्रम मस्त झाला, छोटा होता पण खूप मस्त झालेला आणि व्हेन्यू पण छान होता. आणि तुम्ही माझी ज्वेलरी पण बघू शकता, अशा टाईप मी त्या साडीला जे सूट होणार आहे ते सगळं घातलं होतं. मग एंगेजमेंटला लेहंग्यावरती कसं पूर्ण राजस्थानी, सो माझं एकदम हेवी ज्वेलरी होती बघा इथे पूर्ण. आणि आमचा ना फोटोग्राफर खूप मस्त होता, त्यांनी आमचे एवढे भारी फोटोज काढले होते ना, हसवलेलं. माझा मित्रच आहे तो, ते ऍक्च्युली त्यांनी ना एवढे जे छान फोटोज काढले ना, खूप हसवायचं. त्यामुळे बघा ना, असे आम्ही पोज देऊन मस्त असे फोटोज काढलेले, छान पोजेस मध्ये फोटो आले.
मेन म्हणजे आम्ही दोघे एवढे खुश होतो ना की आमची एंगेजमेंट होते आणि फायनल. त्यावेळेस एवढं लग्न हे असं आयडिया नव्हती ना, कारण की आमच्या घरातलं पहिलंच लग्न होतं, म्हणजे ह्यांच्या पण, आणि मी पण मोठा आहे घरामध्ये आणि ही पण बहीण असल्यामुळे भावाचं आधी करत नाहीत, लहान बहिणीचं आधी करतात, मग हिचं पण पहिलंच लग्न असं, तर मग जास्त काय आयडिया असं हा की बाबा घरातलं आधी लग्न झालं असतं कोणाचं तर आपण त्यांना फॉलो करून तशा अजून करायला जातो, अजून काहीतरी चांगलं करायला. पण चांगलंच झालं होतं, पण आता आम्ही जेव्हा बघतो ना, आता कलर शॉट अँड ऑल, तेव्हा काहीच नव्हतं असं, आणि आम्हाला मिस करायला होतं यार आता 8 वर्षानंतर. आता जेव्हा आम्ही बघतो परत ते लग्न आणि एंगेजमेंटचे असे, पण त्यावेळेला जे आता ते मॅनेजमेंट वाले असतात ते सगळं एकदम सेट करून प्रॉपर सेट करतात, त्यावेळेला नव्हतं बिलकुल. आणि 2017 म्हणजे असं काही खूप आधी मानवांची नाहीये, पण तरी आम्हाला असं वाटतं. पण एंगेजमेंटला जरी छोटं नव्हतं, खूप लोक आलते, हे आमचे सगळे रिलेटिव्ह बघा ना, हे फोटोज मध्ये बघतो ना, खूप लोक आले होते, म्हणजे जवळपास नाही तर 800 ते 1000 लोकांचं जेवण होतं. आणि तुम्हाला लग्नाचं म्हणलं तर आम्ही नेक्स्ट ब्लॉगला तुम्हाला लग्नाचं पण शेअर करू. लग्न तर एवढं तेव्हा तर राडा होता, ते तुम्हाला आम्ही नक्की शेअर करू. राडा होता लिटरली, म्हणजे ना लग्न म्हणजे कळेल तुम्हाला पुढच्या याच्यात, फुल धमाल धिंग. लग्न पण भारी झालेलं, पण त्याला पुढच्या याच्यात शेअर करू. सो ओव्हरऑल आमचा हा एंगेजमेंटचे असे सगळे पिक्स आहेत, थोडे थोडे जे आमच्या साखरपुड्याचा हा लुक आमचा अशा प्रकारे 2 लुक केले होते आम्ही, एक ट्रेडिशनल लुक आणि एक थोडासा राजस्थानी लुक केलेला. आणि 29 जुलै 2017 आम्ही आता दरवर्षी मेरा बर्थडे और एंगेजमेंट अॅनिव्हर्सरी, तर आम्ही ते कुठेतरी चांगल्या ठिकाणी सेलिब्रेट करतो. आमच्या इंस्टाग्राम चॅनलवरती तुम्ही बघत असाल तर प्रत्येक 29 जुलैला आम्ही कुठे ना कुठेतरी आहोत, कारण आम्ही चांगलं सेलिब्रेट करतो, कारण ते मेमोरेबल डे होता. माऊचा बर्थडे, एंगेजमेंटची आमची डेट, आणि हे अजून, आणि आम्ही ना असं मॅच केलंय. तेव्हा तुम्ही किती, तुम्हाला तेव्हा बियर्ड वगैरे पण नव्हती आणि मी पण कसली छोटू दिसतीये. नाही, तेव्हा ऍक्च्युली कसं होतं की क्लिनिक 2 वर्ष झाले होते ना, तेव्हा ना आपण कसं ना आपल्या सिनियर्सला जास्त फॉलो करतो, तर माझे सिनियर्स ना पासआउट झाल्यानंतर मी असं बघितलेलं की तेव्हा ना फॉर्मल राहत कपडे घालून असे क्लीन शेव वगैरे ठेवायचे. तेव्हा क्लीन शेवचा ट्रेंड होता 2017 मध्ये. सो मी क्लिनिक मध्ये तसं बसायचो, सो मी कधी बियर्ड ग्रो केली, मला तसं आवडत नव्हतं, सो त्यांनी आता असं लुक केलं. हो, आता मी पूर्ण बियर्ड ग्रो करून, आणि आता ऍक्च्युली ट्रेंड पण आहे, आता ऍक्च्युली बियर्ड ग्रो त्यावेळेसही होता, पण एवढा नव्हता. आता ऍक्च्युली कॉलेजेसमध्ये पण खूप ट्रेंड वाढलाय, प्रोफेशनल्स मध्येही वाढलाय. सो अशा पद्धतीने आमच्या मेमरीज तुम्हाला कशा वाटल्या, आमचे फोटोज कसे वाटतात ते नक्की सांगा, आणि आम्ही खरंच लहान दिसतोय का ते पण सांगा, कारण आम्ही अजूनही लहानच आहोत. तसं तर आमच्याकडे एक लहान आले तरी आम्ही लहान आहोत. सो आमची मजा मस्ती तुम्हाला आता पुढच्या ब्लॉग्स मध्ये बघायला मिळेल. नेक्स्ट ब्लॉग आहे आम्ही तुमच्यासोबत लग्नाचा शेअर करू, कसे होते आमचं लुक, कसे होते, आम्ही काय अटायर केलेलं, ते सगळं नेक्स्ट ब्लॉगला सांगणार. तोपर्यंत बाय बाय, नमस्कार, भेटू नेक्स्ट ब्लॉगला.